मी माझ्या बायकोसोबत सुखी जीवन जगत होतो. एका संध्याकाळी अचानक वडिलांचा फोन आला. ते माझ्या मोठ्या भावासोबत राहत होते, पण त्यांच्या आवाजात भीती आणि वेदना स्पष्ट जाणवत होती. ते रडत म्हणाले की बाळा, मला तुझ्याकडे घेऊन जा. तुझी वहिनी मला जेवण देत नाही आणि तुझा मोठा भाऊ मला मारतो. हे ऐकून मी सुन्न झालो. पण त्याहून अधिक धक्का मला तेव्हा बसला, जेव्हा माझ्या बायकोने केवळ एका कटाक्षाने स्पष्ट नकार दिला. तिच्या चेहऱ्यावर कठोरपणा स्पष्ट दिसत होता. मी परिस्थिती हाताळण्यासाठी वडिलांना खोटे कारण सांगितले की बाबा, मी सध्या शहराबाहेर आहे, काही दिवसांनी बघू. फक्त 2च दिवस झाले होते आणि वडील स्वतःच आमच्या घराच्या दारात आले. त्यांना पाहताच माझ्या बायकोने दार उघडण्याऐवजी बाहेरून कुलूप लावले आणि निर्विकार स्वरात म्हणाली की कंटाळून परत निघून जाते. मी मनातून अस्वस्थ झालो. संध्याकाळ गडद होत गेली आणि पाहता पाहता पावसाने जोर धरला. विजेच्या कडकडाटासोबत पाऊस कोसळू लागला. वडील तसेच दाराबाहेर भिजत उभे असतील ही कल्पनाच असह्य होती. अखेरीस मी निर्धार केला आणि धडधडत्या हृदयाने बायकोकडून चावी जबरदस्तीने घेतली. कुलूप उघडले आणि आत जाण्यासाठी पुढे सरसावलं. पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण वडील तर खोलीत मळकट प्रकाश पसरलेला होता. भिंतीवरच्या घड्याळाच्या काट्या हळूहळू पुढे सरकत होत्या. टेबलावर एक सुंदर केक ठेवलेला होता. त्यावर छोट्या छोट्या मेणबत्त्या लावलेल्या होत्या. मी प्रेमभराने समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिले. माझी बायको मोनिका. आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. हा दिवस खास करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केला होता. मोनिका हलकेच हसली. तिने मेणबत्त्या विझवल्या आणि टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. मी प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणालो की जानू, एवढ्या सुंदर साथीसाठी मनापासून धन्यवाद. ती हसली. तेच हसू जे नेहमी माझ्या हृदयाच्या ठोकात चुकवत असे. मग ती मिश्किल स्वरात म्हणाली की धन्यवाद तर बनतोच. एवढ्या मोठ्या रांगेकडे दुर्लक्ष करून तुला जोडीदार म्हणून निवडले. ती खळखळून हसली तर मी हलकेच मान झुकवत म्हणालो की येस माय प्रिन्सेस, हा माणूस कायमचा तुझा गुलाम राहील. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मी चमच्याने केकचा एक तुकडा उचलला आणि तिच्या ओठांजवळ नेला. तिने तो हलकेच प्रेमाने घेतला आणि हसत म्हणाली की आता माझी बारी. ती चमचा घेऊन पुढे आली, पण त्याच वेळी माझ्या फोनची रिंग वाजली. मी फोनकडे पाहिले आणि स्क्रीनवर बाबा असे नाव झळकत होते. रात्रीच्या या वेळी त्यांचा फोन येणं थोडं विचित्र वाटलं. मी पटकन कॉल उचलला आणि आनंदी सुरात म्हणालो, नमस्कार बाबा. पण दुसऱ्या बाजूला ऐकू आलेला आवाज ऐकून माझ्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणात नाहीसे झाले. बाळा, मला तुझ्याकडे बोलावून घे. मी इथे आता राहू शकत नाही. बाबांचा आवाज कंप पावत होता. जणू ते खूप वेळ रडत होते. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात मावळला. मी काळजीत विचारले, काय झालं बाबा, सगळं ठीक तर आहे ना? त्यांनी थोड्या थरथरत्या आवाजात उत्तर दिले, तुझी वहिनी मला जेवण देत नाही आणि तुझा मोठा भाऊ. त्यांचा श्वास वेगवान झाला. जणू शब्दही त्यांना नीट उच्चारता येत नव्हते. मग ते हलकाशा सुस्काऱ्यासोबत म्हणाले की तो मला मारतो बाळा, खूप मारतो. माझं डोकं सुन्न झालं. मी खुर्चीतून सरळ होत बसलो. काय सांगताय बाबा? तो असं कसं करू शकतो? बाळा, मी खरं तेच सांगतोय. मी इथे 1 दिवस सुद्धा राहू शकत नाही. त्याने माझ्यावर हात उचललाय. माझी तब्येतही ठीक नाही. मला तुझ्याकडे बोलवून घे बाळा. मी आता हा अन्याय सहन करू शकत नाही. माझ्या हातातून चमचा खाली पडला. मोनिकाने माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून चिंतेने विचारलं, काय झालं? मी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो की बाबांचा फोन होता. ते म्हणताय की दादा आणि वहिनी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. मोनिकाचा चेहरा कठोर झाला. मग तू काय ठरवलंयस? मी गोंधळून मोबाईलकडे पाहिलं. आतापर्यंत काहीच ठरवलं नाही, पण जर बाबांना खरंच त्रास होत असेल तर मला काहीतरी करावंच लागेल. मोनिकाने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाली, अक्कल आहे का तुला? जरा विचार कर सुमित. आपण आनंदी आहोत, शांत आहोत. जर तू बाबांना इथे बोलावलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. तुला माहिती नाही की वृद्ध लोक किती हट्टी असतात. पण ते माझे बाबा आहेत. मी आक्षेप घेतला. आणि मी तुझी बायको आहे. मोनिकाच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. हे घर कोणाचं आहे हे विसरू नकोस. जर तू त्यांना इथे आणायचं ठरवलंस तर मी हे घर सोडून जाईन. मोनिकाच्या बोलण्याने मला आतून हादरवून टाकलं.
मी एक क्षणासाठी काहीच बोलू शकलो नाही. माझ्या एका बाजूला माझे वडील होते जे त्रासात होते आणि दुसऱ्या बाजूला माझी बायको, जिला माझ्या आयुष्यापासून दूर करण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. तुला निर्णय घ्यावाच लागेल सुमित. मोनिकाच्या आवाजात शांतता होती, पण तिच्या शब्दांमध्ये एक प्रकारचा इशारा दडलेला होता. मी एक खोल श्वास घेतला आणि मग वडिलांना कारण सांगून म्हणालो की बाबा, मी शहराबाहेर आहे. जसं परत येईन तसं तुम्हाला सांगतो. कॉल संपला, पण माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. तरी सुद्धा मला हसावं लागलं, कारण माझ्या श्रीमंत बायकोला हे अजिबात आवडलं नसतं की तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला कुठलाही तणाव निर्माण व्हावा. आधी ती छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज व्हायची. त्यामुळे मी ठरवलं होतं की आपली पहिली वाढदिवसाची वर्षगाठ अगदी उत्तम रीतीने साजरी करायची, जेणेकरून तिच्या मनातल्या जुन्या नाराजी निघून जावेत आणि तिचं मन माझ्यासाठी पुन्हा मोकळं व्हावं. कारण तिची नाराजी सहन करणं मला परवडणारं नव्हतं. माझं आयुष्य अनपेक्षित वळण घेत घेत अचानक अशा दिशेला वळलं होतं ज्याची मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. मी एक साधासाच वर्कर होतो, एक सामान्य असिस्टंट, जो फायलींच्या ढिगाऱ्यात गडून गेला होता. माझी स्वप्न फार मोठी नव्हती, फक्त एक चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा होती. पण नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. माझ्या कंपनीच्या बॉसची मुलगी मोनिका माझ्यावर फिदा झाली. ती सुंदर होती, श्रीमंत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मला मनापासून प्रेम करत होती. सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही की एक श्रीमंत मुलगी माझ्याकडे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिने स्पष्ट तिच्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा मीही तिच्या प्रेमात गुंतत गेलो. माझं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं. जो मी आधी एका छोट्याशा असिस्टंटच्या खुर्चीत बसून दिवसभर आकड्यांमध्ये अडकून पडलो होतो, तोच मी आता या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर बनलो होतो. माझा पगार कित्येक पटींनी वाढला होता. माझ्याकडे एक चमचमीत नवी गाडी आली आणि मोठा आलिशान फ्लॅटही, जो मोनिकाने मला भेट दिला होता. मी अक्षरशः हवेत तरंगू लागलो. जे लोक आधी मला दुर्लक्ष करत होते, तेच आता माझ्या मागे पुढे फिरू लागले. ऑफिसमध्ये माझा रुबाब आणि दबदबा होता आणि बाहेरच्या जगात मी एक श्रीमंत माणसासारखी जिंदगी जगत होतो. आणि मग एक दिवस मोनिकाने मला प्रपोज केलं. मी थक्क झालो, आनंदीही होतो आणि कदाचित घाबरलेलाही, पण मी लगेचच होकार दिला. हे लग्न माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं होतं. एक सामान्य माणूस आता एका श्रीमंत घराण्याचा जावई होणार होता. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण मला कुठे माहित होतं की हा आनंद फक्त एक स्वप्न ठरेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री मोनिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं की सुमित, मला तुझ्यावर प्रेम आहे, पण मी माझ्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप सहन करू शकत नाही. आपण वेगळं राहू आणि कोणालाही आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा हक्क नसेल, तुझ्या वडिलांनाही नाही. मी तिच्या या गोष्टीला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. मला वाटलं की ती फक्त तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवू इच्छिते. पण हळूहळू ही गोष्ट एका बेडीत बदलली, जी माझ्या अस्तित्वाला घट्ट पकडू लागली. सर्वात मोठा प्रश्न होता की वडिलांना कुठे ठेवायचं. माझी इच्छा होती की ते माझ्या सोबत राहावेत, पण मोनिकाने सरळ नकार दिला. मी तुझ्या वडिलांना स्वीकारू शकत नाही. तेव्हा मी असह्य झालो. मला वाटलं की निदान त्यांना माझ्याजवळ कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवावं, पण मोनिकाने त्यालाही विरोध केला. शेवटी माझ्या मोठ्या भावाकडे त्यांना पाठवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. लग्नानंतर माझं आयुष्य इतकं बदलून गेलं की मी स्वतःलाच ओळखू शकलो नाही. मोनिका एका सुंदर स्वप्नासारखी होती, पण वास्तवात ती अशी राणी होती जिच्या समोर मी केवळ एक गुलाम होतो. मी काय घालणार, कोणाला भेटणार, काय खाणार, खरं सांगायचं तर किती श्वास घेणार, हे सगळं तीच ठरवायची. बदल्यात मला माझी एखादी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळायची. हा व्यवहार वाईट नव्हता, म्हणून मीही गप्प राहून दिवस ढकलू लागलो. तिच्या प्रेमावर मला शंका नव्हती, पण हे प्रेम नव्हतं तर एक कैद होती. मी तिच्या पसंतीचं जेवण खायचो, तिच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचो. माझी स्वतःची मतं कुठेच नव्हती. माझ्या इच्छाही हरवून गेल्या होत्या. काळ पुढे जात राहिला आणि हळूहळू मला या आयुष्याची सवयच होत गेली. वडील कधीतरी फोन करायचे, पण मी नेहमीच व्यस्त असल्याचं कारण देऊन फारसं बोलायचो नाही. मला माहित होतं की ते त्रासात आहेत, पण मी काहीच करू शकत नव्हतो. आणि मग एक दिवस त्यांचा फोन आला.
ते माझ्याकडे यायचं म्हणत होते, कारण मोठ्या भावाची आणि वहिनीची वागणूक त्यांना सहन होत नव्हती. पण माझं इथलं आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीने मी त्यांना काहीतरी कारण सांगून थोपवलं. 2 दिवस गेले आणि मी त्यांना परत फोन केला नाही ना त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी वाट पाहत होतो की सगळं आपसूक ठीक होईल, पण मनात कुठेतरी अस्वस्थता होतीच. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक दरवाजावर जबरदस्त थापा पडला. मी की होल मधून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. वडील माझ्या आलिशान फ्लॅटच्या दारात उभे होते. त्यांच्या अंगावर मळकट कपडे होते. चेहरा थकलेला आणि उदास दिसत होता आणि डोळ्यात प्रचंड वेदना दाटल्या होत्या. ते थरथरत्या आवाजात बोलत होते आणि बोलतच राहिले की बाळा, दार उघड, मला तुझ्या जवळ यायचं आहे. माझा श्वास अडकू लागला. माझे वडील, ज्यांना मी नेहमी मजबूत आणि शांत पाहिलं होतं, आज तुटलेले आणि असह्य वाटत होते. मी दरवाजाच्या हँडलला हात लावणारच होतो की तेव्हाच मोनिका वेगाने माझ्या जवळ आली आणि माझ्या हातावर जोरात पकड घेतली. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. तिचे हावभाव कठोर आणि निर्विकार होते. काय झालं? दरवाजावर कोण आहे? बाबा. माझ्या तोंडून हळू आवाज निघाला. ती अचानक संतापून म्हणाली, हे इथे का आलेत सुमित? तिचा आवाज बर्फासारखा थंड होता. मी असहाय्यतेने म्हणालो की मोनिका, हे माझे बाबा आहेत. कुठे जातील ते? जिथून आलेत तिथे परत जाऊन दे. तिच्या आवाजात विष ओतलेलं होतं. मी काही बोलू इच्छित होतो, बाबांसाठी काहीतरी करू इच्छित होतो, पण मी हतबल होतो. मोनिका माझ्या प्रत्येक निर्णयावर हुकूमत गाजवत होती. सुमित, तुम्ही त्यांचा काही ठेका घेतलेला नाही. तुमचे भाऊ आणि वहिनी त्यांची काळजी घेऊ शकतात आणि तो त्यांचाही अधिकार आणि कर्तव्य आहे. तुम्ही दर महिन्याला त्यांना पैसे पाठवतातच ना, तेवढं पुरेसं आहे. दरवाजातून बाजूला व्हा. थोड्या वेळात ते स्वतःच निघून जातील. मोनिकाच्या कडक शब्दांनी माझे हात थरथर कापू लागले. समोर माझे बाबा उभे होते, ज्यांनी मला वाढवलं, माझ्यासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग केला. आणि माझ्या मागे होती माझी पत्नी, जिने मला सर्व काही दिलं, पण माझी इच्छाशक्तीही हिरावून घेतली. माझ्या आत एक संघर्ष सुरू झाला होता. असा संघर्ष जिथे मी स्वतःशीच हरत चाललो होतो. डोळ्यात अश्रू साठले. मी दरवाजाच्या की होल मधून पाहिलं तर बाबा निराश होऊन उभे होते, दरवाजा उघडण्याच्या प्रतीक्षेत थंडीत थरथरत. रात्र झाली. आकाश ढगांनी भरून गेलं. विजा चमकू लागल्या. काही वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. तरीही मी अस्वस्थ होऊन जागाच होतो. माझी नजर खिडकीकडे स्थिर होती. पावसाचे थेंब काचांवर आपटून हळूहळू खाली ओघळत होते. जणू एखाद्या असहाय्य आत्म्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी नकळत पडदा बाजूला केला आणि बाहेर डोकावलो. पाहतो तर काय, बाबा पावसात भिजत होते, थकलेले, भिंतीला टेकून बसले होते. क्षणात माझ्या छातीत कळ उठली. मी गडबडून पडदा परत सरळ केला आणि छताकडे पाहत शांत पडून राहिलो. पण माझ्या मनात सतत एकच दृश्य फिरत होतं. बाबा, जे दाराबाहेर भिजत होते, थरथरत होते आणि मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. अंतर्मनाची लढाई अधिक तीव्र होत चालली होती. हे तेच बाबा आहेत ज्यांनी लहानपणी तुला खांद्यावर घेऊन मैलोन मैल चाललं होतं. हे तेच बाबा आहेत ज्यांनी तुझ्यासाठी स्वतःचा आराम त्यागला आणि आज तू त्यांना असहाय्य बाहेर सोडून दिले. माझं हृदय जोर जोरात धडधडायला लागलं. मी हळूच अंग वळवलं आणि मोनिकाकडे पाहिलं. ती शांत झोपली होती, जणू काहीच घडलेलंच नव्हतं. मला सहन होईना. मी उठलो, खिडकीकडे गेलो आणि बाहेर पाहिलं. बाबा अजूनही तिथेच होते, भिंतीला टेकून बसलेले. पावसाने त्यांचे कपडे पूर्णपणे भिजले होते. शरीर थरथरत होतं आणि डोकं खाली झुकलेलं होतं. माझ्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. मी स्वतःशीच पुटपुटलो की बस, आता पुरे, आणि वेगाने दरवाजाकडे धावलो त्यांना आत आणण्यासाठी. पण दरवाजाजवळ पोहोचताच लक्षात आलं की मोनिकाने झोपण्याआधी दरवाजाला कुलूप लावलं होतं. माझा राग अनावर झाला. मी पटकन तिच्याकडे वळलो. मोनिका, मी तिला हलवलं. ती झोपेतून वैतागून उठली आणि म्हणाली, काय आहे सुमित, झोपू दे ना. किल्ली दे, मी ठामपणे म्हणालो. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली आणि हसली, जणू मी काहीतरी विनोद केला आहे. तू गंमत करत आहेस का? मोनिका, किल्ली दे लगेच. माझा आवाज कठोर झाला. अजिबात नाही, ती ठामपणे म्हणाली आणि उशीखाली हात घातला. हे घर तुझ्या बापासाठी नाही, समजलं? ते सकाळपर्यंत निघून जातील, काळजी करू नकोस. माझा संयम तुटला. मी उशीखाली हात घालायला लागलो, पण तिने माझा हात पकडला.
सुमित, असं करू नकोस. किल्ली दे, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. मी रागाने ओरडलो आणि एकाच झटक्यात तिचा हात बाजूला केला. मोनिकाने पटकन चावी मुठीत घट्ट धरली. ही चावी तुला मिळणार नाही सुमित, ती संतापाने म्हणाली. माझ्या अंगात रक्त उसळलं. मी तिचा मनगट पकडला आणि जोरात झटका दिला. ती किंचाळली आणि चावी जमिनीवर पडली. मी झडप घालून ती उचलली आणि दरवाजाकडे धाव घेतली. थांब, मी सांगते, थांब ना. मोनिका किंचाळत होती, पण आता मला काहीच फरक पडत नव्हता. माझे हात थरथरत होते. मी घाईघाईने चावी कुलुपात घातली आणि कुलूप उघडलं. मी पटकन दरवाजा उघडला आणि बाहेर पळालो. पण जसंच मी एक पाऊल पुढे टाकलं तसा माझा श्वासच अडखळला. बाबा जमिनीवर बेशुद्ध पडले होते. त्यांचे डोळे मिटले होते. पावसाच्या थेंबांनी त्यांचा सुरकुतलेला चेहरा भिजत होता. शरीर पूर्णतः स्तब्ध होतं. बाबा, मी किंचाळलो आणि धावत त्यांच्या जवळ जाऊन वाकलो. मी त्यांच्या चेहऱ्याला हलवून पाहिलं. तो बर्फासारखा थंड पडला होता. माझे हात सुन्न झाले. बाबा, डोळे उघडा बाबा. कुठलाही प्रतिसाद नव्हता. बाबा, देवासाठी काहीतरी बोला. माझा आवाज कंप पावत होता, पण बाबा निशब्द होते. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता आणि माझ्या हृदयात भयाचं प्रचंड वादळ उठलं. मी घाईघाईने त्यांची नाडी तपासली, पण काहीच जाणवलं नाही. माझ्या छातीत धडधड वाढली. हात थरथरू लागले. मी त्वरित त्यांच्या छातीवर कान लावला, पण कोणतीही धडधड ऐकू आली नाही. नाही नाही, मी डोकं हलवत मागे सरकलो. दरवाजात मोनिका उभी होती. तिचा चेहरा कठडलेला वाटत होता, पण तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप. तू तू हे काय केलंस? मी तिच्यावर ओरडलो. ती शांत स्वरात म्हणाली की मी काही केलेलं नाही सुमित. तूच ठरवलंस की दरवाजा बंद ठेवायचा. मी फक्त तुला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या कमकुवतपणामुळे हे घडलं. जर तू खऱ्या अर्थाने धीराचा असतास तर माझं ऐकलं नसतंस. त्यामुळे मला दोष देऊ नकोस. तिचा स्वर कठोर होता. माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मी पावसात पडलेल्या माझ्या वडिलांच्या निर्जीव शरीराकडे पाहिलं आणि पूर्णपणे कोलमडलो. पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात उसळलेलं वादळ शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. वडिलांचं निष्प्राण शरीर पाहून जो वेदनादायक भडका उडाला, तो शब्दात सांगणं अशक्य होतं. माझ्या कानात त्यांचे शेवटचे शब्द घुमत होते की बाळा, मला आत येऊ दे. मी आता अधिक थांबू शकत नाही. मी त्यांना बोलावलं नाही, त्यांना आत येऊ दिलं नाही, त्यांना बाहेरच भिजू दिलं. आणि आता ते मला कायमचं सोडून निघून गेले होते. बाबा, मी हताशपणे ओरडलो आणि फुटून रडू लागलो. मी त्यांना हलवू लागलो, जणू एखाद्या चमत्काराची वाट पाहत होतो. त्या क्षणी माझ्यातील असहाय्य मुलाने हात जोडले आणि प्रार्थना केली की हे भगवान, माझ्या बाबांना काहीही होऊ देऊ नका. तेवढ्यात दरवाज्यात उभ्या असलेल्या शेजाऱ्याने धावत येऊन मदतीचा हात दिला. आम्ही बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेलो. संपूर्ण वाटेत माझा श्वास अडकलेला होता. डोकं सुन्न झालं होतं. माझं मन कुठलाही विचार करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं. एकच प्रार्थना होती की माझ्या बाबांना काहीही होऊ नये. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तातडीने आपत्कालीन कक्षात दाखल केलं. मी बाहेर बसून असहाय्यपणे त्यांच्या तब्येतीची वाट पाहत होतो. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. गंभीर नजरेने माझ्याकडे पाहत ते म्हणाले की तुम्ही त्यांना भेटू शकता, पण आम्ही सध्या काहीही ठाम सांगू शकत नाही. पुढची 24 तास खूप महत्वाची आहेत. माझ्या छातीत धडधड वाढली. लटपटत्या पावलांनी मी बाबांच्या रूममध्ये शिरलो. ते निश्चल पडले होते. चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मी अलगद त्यांचा हात हातात घेतला. तो बर्फासारखा थंड पडला होता. बाबा, मी इथे आहे. काळजी करू नका. तुम्ही लवकर बरे व्हाल, मी हळूच म्हणालो. माझा आवाज थरथरत होता. बाबांनी हलके डोळे उघडले. क्षीण नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या ओठावर हलकसं हसू उमटलं आणि काही क्षणात त्यांनी डोळे मिटले. मी स्तब्ध उभा राहिलो, जणू श्वास घ्यायलाही विसरलो होतो. तो संपूर्ण दिवस आणि रात्र एका मोठ्या संकटासारखी होती. मी रुग्णालयातच थांबलो. तिथूनच मी मोनिकाला फोन केला आणि बाबांच्या प्रकृतीची कल्पना दिली, पण तिच्या आवाजात कुठलाही काळजीचा सूर नव्हता. तू तर पूर्ण हॉस्पिटलमध्येच रमलास. ऑफिसमध्ये ढिगभर काम पडले आणि तुला त्याची अजिबात चिंता नाही. तिचे शब्द माझ्या काळजावर घाव घालत होते, पण त्या क्षणी तिच्याशी वाद घालण्याची ताकद माझ्यात नव्हती. देवाच्या कृपेने बाबांची प्रकृती सुधारली. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली आणि मी तिथेच साष्टांग नमस्कार घातला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे आनंदाचे अश्रू होते.
बाबांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, पण ते खूपच अशक्त झाले होते. त्यांना घरी नेणं हे एक मोठं आव्हान होतं. माझ्या मनात कुठेतरी ठाम खात्री होती की मोनिकाचा स्वभाव कठोरच राहील, पण मी ठरवलं होतं की बाबांना माझ्या सोबतच ठेवायचं, काहीही झालं तरी. जसा मी बाबांना घेऊन रुग्णालयाच्या बाहेर पडलो, तसा वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. पण त्याहून मोठं वादळ माझ्या मनात सुरू होतं. बाबांना तब्बल आठवडाभर हॉस्पिटलमध्ये दाखल ठेवावं लागलं, पण मोनिका एकदाही त्यांना भेटायला आली नाही. जणू तिला याचं काहीच भान नव्हतं की ते माझे बाबा आहेत आणि गंभीर आजारी आहेत. त्यांची तब्येत ठणठणीत असती तर गोष्ट वेगळी होती, पण एवढ्या मोठ्या आजारपणातही तिचं मन कसं नाही पिघळलं? अशी कोणती स्त्री असते? श्रीमंत लोकांच्या हृदयात माणुसकीचा अंशही नसतो का? मोनिकाच्या या वागण्याने मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. बाबांना घरी नेताना माझी चिंता अधिकच वाढली. एकीकडे त्यांची तब्येत चिंताजनक होती, त्यांना विशेष काळजीची गरज होती, आणि दुसरीकडे मोनिकाचा बदलता स्वभाव. बाबांच्या उपस्थितीत तिचं वागणं कसं असेल याचाच विचार करत मी अस्वस्थ झालो होतो. मी तर बाबांसमोर मोनिकाची कितीतरी स्तुती केली होती. त्यांना सांगितलं होतं की मी या लग्नामुळे खूप आनंदी आहे, पण जर त्यांना खरी परिस्थिती कळली तर ते माझ्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील की कावळा गेला हंसाच्या चालीनं, आपलीच चाल विसरला. माझ्या वडिलांसमोर मी लज्जित होऊ इच्छित नव्हतो, कारण लहानपणापासूनच त्यांनी माझ्या मोठ्या भावाला माझ्या तुलनेत जास्त महत्त्व दिलं होतं. त्याच्या तुलनेत मला नेहमीच कमी लेखलं जायचं. वडिलांची प्रत्येक रागवण्याची शेवटची ओळ असायची की तुला काही समजत नाही. माझ्या मोठ्या भावाने उत्कृष्ट गुणांसह शिक्षण पूर्ण केले, लवकरच चांगली नोकरी मिळवली, आणि मग त्याच्याच पसंतीनुसार घराण्यात लग्नही झालं. त्यामुळे मी मनोमन त्याच्याशी स्पर्धा करू लागलो. जरी त्याच्यासारखा होऊ शकलो नाही तरी त्याच्यापेक्षा कमी नाही हे सिद्ध करायचं होतं. म्हणूनच जसं माझं शिक्षण पूर्ण झालं तसं मी नोकरीच्या शोधात लागलो. पण नशिबानं माझ्या हाती मोनिकासारखं एक ATM कार्ड दिलं, आणि ते स्वीकारताना मी अजिबात मागे पुढे पाहिलं नाही, कारण मला काहीही करून माझ्या भावाच्या बरोबरीचं सिद्ध करायचं होतं, आणि त्यासाठी मी माझ्या स्वातंत्र्याची मोठी किंमत मोजली. पण मला याचा काहीही पश्चाताप नव्हता. जेव्हा मी त्या घरासमोर माझी मोठी गाडी लावायचो तेव्हा माझ्या मनात एक वेगळंच समाधान आणि गर्व भरून राहायचं. ब्रँडेड सूट आणि हातात सिगारेट घेऊन जितका रुबाब दाखवू शकत होतो तेवढा दाखवतच होतो. माझ्या श्रीमंतीचं संपूर्ण प्रदर्शन केलं, पण आतून मी किती रिकामा झालो होतो हे फक्त मलाच ठाऊक होतं. याहून मोठी गोष्ट म्हणजे मोनिकाशी लग्न झाल्यानंतर मी वडिलांना भेटलोच नाही, कारण ती मला त्यांना भेटूच द्यायची नाही. तिने मला तिच्या गोष्टींमध्ये एवढं गुरफटून ठेवलं होतं की मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला सवडच मिळत नव्हती. माझा तोच गर्व आता पश्चातापात बदलला होता. जेव्हा मी स्वतःच्या वडिलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे माझ्या फ्लॅटमध्ये घेऊन जाऊ शकत नव्हतो, तेव्हा असं वाटलं की माझे वडील पुन्हा हसत म्हणतील की तुला काही समजत नाही. मी यातून पूर्णपणे दुखावलेलो होतो आणि मनोमन प्रार्थना करत होतो की फ्लॅटवर पोहोचल्यानंतर अशी काही परिस्थिती उद्भवू नये जिच्यामुळे मला आणखी लाज वाटेल. मी वडिलांना खूप काळजीपूर्वक आत आणत होतो, पण जसं आम्ही दारातून प्रवेश केला समोर मोनिकाला पाहून मी थबकलोच. तिच्या डोळ्यात चमकणारी बेफिकिरी माझ्या काळजात विजेसारखी कोसळली आणि हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती दोन्ही हात छातीसमोर घालून उभी होती, जणू माझीच वाट पाहत होती. सुमित, सगळं ठीक आहे ना? यांना कुठे घेऊन आलास? ना साधा नमस्कार ना वडिलांची चौकशी. तिच्या थंड स्वराने माझ्या आत खोलवर वेदनेचा घाव बसला. मी वडिलांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात स्पष्ट वेदना आणि असहाय्यता होती. माझ्या मनात उठलेली बंडखोरी आता बाहेर पडायला उतावीळ झाली. मी मोनिकाकडे रोखून पाहत कठोर आवाजात म्हणालो, काय म्हणायचंय तुला? मी यांना आणायचं नव्हतं का? हे माझंच घर आहे. मग मी यांना इथे आणणार नाही तर कुठे नेणार? मोनिकाने उपहासात्मक हसत खांदे उडवले. तू काहीतरी विसरलायस या घराच्या संदर्भात. बाय द वे, हे घर कुणाचं आहे हे तुला चांगलंच माहित आहे. हे शब्द माझ्या छातीत ठोसा मारल्यासारखे बसले. वडिलांनी ते ऐकल्यावर त्यांचे पाय हलायला लागले, जणू त्यांना आधीच असं काही ऐकण्याची तयारी होती. मी पटकन पुढे होऊन त्यांना खांद्याला आधार दिला आणि मोनिकाकडे पाहिलं, पण ती पाय आपटत तिथून निघून गेली. वडिलांची अवस्था पाहून माझ्या काळजात भीती दाटली. ते इतक्या असहाय्यतेने माझ्याकडे पाहत होते की मला क्षणभर वाटलं की सगळं सोडून त्यांना घेऊन कुठेतरी निघून जावं. मी त्यांना सोफ्यावर बसवलं
आणि आश्वासक स्वरात म्हणालो की बाबा, तुम्ही काही चिंता करू नका, मी सगळं सांभाळेन. ते हलकसं हसले, पण त्या हास्यात आधीची उज्जळ चमक नव्हती, जी मी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहायचो. मी स्वयंपाकघरात गेलो बाबांसाठी सूप बनवायला. पण जसा मी गॅस पेटवला तसा मोनिका संतापाने तडफडत आत आली. तिच्या डोळ्यात तीव्र राग होता, जणू काही ती सगळं जाळून टाकणार होती. हे काय चाललंय सुमित? आपण लग्नाच्या वेळी एकमेकांना काही वचनं दिली होती, विसरलास का? ती तावातावाने म्हणाली. मी थकलेल्या स्वरात म्हणालो, मोनिका, बाबा आजारी आहेत. अशा वेळी त्यांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. आणि तुझा भाऊ अमित, तो काय मेलाय का? फक्त तुझंच कर्तव्य आहे का तुझ्या बापाला खांद्यावर उचलून फिरवायचं? तिच्या उपरोधाने विचारलेला प्रश्न माझ्या काळजात खोलवर उतरला. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणालो की मोनिका, बाबा बरे झाल्यावर मी त्यांची वेगळी सोयी करेन. कृपया तू परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता तरी शांत राहा. ती जवळ आली आणि माझा हात घट्ट पकडत थंड स्वरात म्हणाली की मी बरंच काही सहन करू शकते, पण अशा प्रकारच्या अडचणी माझ्या आयुष्यात मी कधीच सहन करणार नाही. समजलं का? ही अडचण नाही, हे माझं कर्तव्य आहे. मी संयम ठेवत उत्तर दिलं. कर्तव्य? आणि जे वचन तू मला दिले होतीस ती कर्तव्य नाहीत का? ती आवाज चढवत म्हणाली. मोनिका, देवासाठी हळू आवाजात बोल. बाबांनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल? तुला तुझ्या बाबांची काळजी आहे, पण मी काय विचार करते याचं तुला काहीही फिकीर नाही, ती तोंड वेंगाडत म्हणाली. मी थकून डोकं धरून बसलो आणि हताश स्वरात म्हणालो की मला प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासागणिक फक्त तुझीच काळजी असते मोनिका. पण कृपा करून परिस्थिती समजून घे. बाबा नुकतेच मृत्यूच्या दारातून परत आले आहेत. तुला माहिती आहे ना, पावसात भिजल्यामुळे त्यांची तब्येत किती बिघडली होती. जर त्यांना काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. देवाची कृपा आहे म्हणूनच त्यांना आयुष्याची नवी संधी मिळाली. फक्त काही दिवस समजून घे. ते बरे झाले की मी त्यांना त्यांच्या घरी पाठवतो. ती काही वेळ माझ्याकडे रोखून पाहत राहिली, मग पाय आपटत बाहेर निघून गेली. पण त्यानंतर तिचा स्वभाव आणखीनच कठोर होत गेला. कधी ती जेवणाच्या टेबलावर बशा जोरात आपटायची, तर कधी इतक्या उद्धटपणे बोलायची की बाबांसमोर मला लाज वाटायची. पण मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही, कारण मला माहित होतं की त्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडेल. मी खूप संघर्ष करून माझं आयुष्य सावरलं होतं, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत होतो. मला ठाऊक होतं की या सगळ्या सोयी सुविधा मोनिकामुळेच मिळाल्या आहेत, आणि आता तर त्यांची सवयी मला लागली होती. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही कठीण होती. मोनिकाला नाराज करून पुन्हा पूर्वीच्या कठीण आयुष्यात परत जायचं मला अजिबात नको होतं. म्हणूनच मी तिच्या वागणुकीचा शांतपणे स्वीकार करत होतो, कारण हे फक्त काही दिवसाचं प्रकरण होतं. माझा विचार होता की जसजशी बाबांची तब्येत सुधरेल तसं मी काहीतरी कारण काढून त्यांना भावाकडे परत पाठवून देईन, आणि मग मी आणि मोनिका पूर्वीसारखे नॉर्मल होऊ. त्यामुळे माझं संपूर्ण लक्ष बाबांच्या देखभालीवर होतं, आणि त्याचा परिणामही स्पष्ट दिसत होता, कारण त्यांची तब्येत दिवसेंदिवस सुधारत होती. पण जसजसे ते बरे होत गेले तसतशी मोनिकाने माझ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. आता तुझे बाबा बरे झाले आहेत, मग तू भावाला का नाही सांगत की येऊन त्यांना घेऊन जावं? मी हळूच म्हणायचो की ते तिकडूनच तर आले आहेत. खरंच त्यांना काळजी असती तर किमान बाबा इथे आल्यापासून एकदाच फोन करून विचारलं तरी असतं. बाबा पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना त्या असह्य जागी परत पाठवणं मला शक्य नव्हतं. मग सगळी जबाबदारी फक्त माझीच का? मोनिका तिरकस स्वरात म्हणाली. तुझा भाऊ असा कसा? शेवटी त्याला केव्हा जाणवणार की त्याने आपल्या बापाला घेऊन जायला पाहिजे? ती रोज मला टोमणे मारत होती, जणू माझ्या सहनशीलतेची कसोटी घेत होती. शेवटी कंटाळून मी दादाला फोन केला. दुसऱ्या दिवशी तो वहिनीला घेऊन आला आणि मला थोडं हायचं वाटलं. पण वहिनीच्या वागण्यावरून लक्षात आलं की त्यांना बाबांना घेऊन जाण्याचा अजिबात विचार नव्हता. दादा खुर्चीत बसून राहिला, पण मोनिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती. तिने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय करावी असं मला वाटलं होतं, पण तिने फक्त चहा आणि बिस्किट समोर ठेवली. मी शांत राहिलो. दादा आणि वहिनी आपापसात बोलत होते. तेवढ्यात मोनिकाने तिरकस स्वरात विचारलं, तसे तुम्ही दोघं बाबांना न्यायला आलात की फक्त तब्येतीची चौकशी करायला? वहिनी थोडं पुढे सरसत चटकन म्हणाल्या, काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे अगदी स्पष्ट आहे. मोनिकाने हात छाती समोर बांधत उत्तर दिलं. तुम्ही लोकांनी बाबांना इथे सोडून दिलं आणि स्वतः मात्र निवांत बसलात. पण आमचंही काही जीवन आहे. आम्ही नव्हतो म्हणालो की बाबांना तुझ्याकडे ठेव, वहिनी तिखट सुरात म्हणाल्या. आम्ही ठेवलं नाही, ते स्वतः आलेत, मोनिका चिडून म्हणाली. वहिनींचा आवाज आता आणखीनच कडक झाला.
हो तर एकदा आलेच आहेत तर त्यांची थोडी सेवा तुम्हीही करा, त्यात काय हरकत आहे? आम्ही सेवा केली आहे. हॉस्पिटलचं संपूर्ण बिल आम्हीच भरलं आहे आणि ते हजारात नाही तर लाखोंमध्ये आहे. तुम्ही लोकांनी त्यात काहीच वाटा उचलला नाही. सगळं माझ्या कंपनीनेच भरलं आहे. तुझ्या कंपनीने भरलं आहे तर त्यात आम्ही काय करायचं? वहिनी संतापून म्हणाल्या. ज्या घरात वडील राहतात तिथेच त्यांचे उपचार आणि देखभाल होणं स्वाभाविक आहे. जेव्हा बाबा आमच्या घरी होते तेव्हा आम्ही त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांचे सर्व उपचार केले, पण कधी कोणाला दाखवलं नाही. आणि आता थोडेसे पैसे खर्च केलेत तर लगेच गाजावाजा करायला लागलीस. मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त एवढंच सांगते की आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि त्यांची काळजी घ्या. आम्हाला ऑफिसला जावं लागतं आणि तुम्ही घरी असता, त्यामुळे तुमच्यासाठी काही अडचण नाही. वहिनी अजूनच संतापून म्हणाल्या की बाबा खूप आजारी आहेत. त्यांना उत्तम उपचाराची गरज आहे. आम्ही सध्या त्यांना ठेवण्याच्या परिस्थितीत नाही. तर आम्ही आहोत का? मोनिकाचा आवाज चढला. सुमितकडे पैसा आहे म्हणून तोच सगळ्यांची जबाबदारी उचलणार का? माझं धैर्य तुटू लागलं. बस मोनिका, मी कठोर आवाजात म्हणालो. त्यावर मोनिका चिडून म्हणाली, का? काय चुकीचं बोलले मी? सांगा ना. हे इतके दिवस रुग्णालयात होते तरी तुमच्या भावाने येऊन एकदाही त्यांची विचारपूस केली नाही आणि आता पण तो तुम्ही बोलवलात म्हणूनच आलाय. मोनिका, पुरे. मला वाटतं तू खूप बोलली आहेस. दादा आणि वहिनी शांत होते आणि बाबांचा चेहरा अगदी म्लान झाला होता. बेटा सुमित, तू शांत राहा, भांडू नकोस. आणि तरीही आता मला अमितकडेच जावं लागेल, बाबांनी थकलेल्या आवाजात म्हटलं. माझ्या काळजात एकदम कळ उठली. मी बाबांकडे पाहिलं. ते इतके असह्य वाटत होते की माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी विचार करू लागलो की अशा श्रीमंतीचा काय उपयोग जर मी माझ्या स्वतःच्या वडिलांची सेवा करू शकत नसेल. मी हतबल नजरेने मोनिकाकडे पाहिलं, जिने माझ्या स्वाभिमानाची किंचितही पर्वा केली नव्हती. अचानक मी ठाम स्वरात बाबांना म्हणालो की तुम्ही कुठेही जाणार नाही जोपर्यंत तुम्ही पूर्ण बरे होत नाही. माझं वाक्य संपायच्या आधीच मोनिका कठोर आवाजात म्हणाली की जर अमित भाऊ त्यांना घेऊन जायला तयार असतील तर तुला काय अडचण आहे? माझ्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. मोनिका, जर बाबांना इथे राहता येत नसेल तर मग मीही इथे राहू शकत नाही. माझ्या या वाक्याने खोलीत नीरव शांतता पसरली. मोनिकाचा चेहरा पांढरट पडला. काय म्हणायचं आहे तुला? तिने हळूच आवाजात विचारलं. म्हणजे जर तू माझी ही सर्वात मोठी जबाबदारी स्वीकारू शकत नाहीस तर मीही माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्यास मोकळा आहे. हे बोलून मी बाबांच्या खांद्यावर हात ठेवला, जणू त्यांना विश्वास दिला की आता मी कधी मागे हटणार नाही. मोनिकाने काहीतरी बोलण्यासाठी होठ हलवले, पण शब्द बाहेर पडले नाहीत. कदाचित तिला यावर विश्वासच बसत नव्हता की मी इतक्या टोकाला जाऊ शकतो. आणि मग तो क्षण आला जेव्हा मी बाबांना घट्ट मिठी मारत म्हणालो की बाबा, तुम्ही कुठेही जाणार नाही. ड्रॉइंग रूम मध्ये बसलेल्यांना जणू काही क्षणभर काही सुचेनासं झालं. सगळ्यात जास्त मोनिका अवाक झाली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा शब्दशः ऐकणारा नवरा कधी तिला डोळ्यात डोळे घालून उत्तर देईल. पण आज मी फक्त तिच्या समोर नाही तर माझ्या भाऊ आणि वहिनी समोरही माझा आत्मसन्मान वाचवला होता. मोनिका रागाने उठली आणि खोलीतून निघून गेली. घरातलं वातावरण तिच्यामुळे इतकं तणावग्रस्त झालं होतं की माझ्या मोठ्या भावानेही इथे थांबणं योग्य समजलं नाही. ते वहिनीला घेऊन निघून गेले. बाबा मला समजावत राहिले की तू त्यांच्यासोबत निघून चल. तुझं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त होऊ नये. ती खूप तापट आहे. पण मी त्यांना धीर दिला आणि म्हटलं की तुम्ही तिच्या स्वभावाची काळजी करू नका. ती क्षणात रागवते आणि क्षणात शांत होते. सगळं ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. मी माझा निर्णय घेतला होता. पण मला आता जाणवत होतं की मी एका धगधगत्या निखाऱ्यावर उभा आहे जो कधीही पेटू शकतो. पण माझ्या आश्चर्याचा अंत झाला जेव्हा मी खोलीत गेलो आणि पाहिलं की मोनिका शांत होती. ती कधीही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. मी तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. माझे कान तिच्या कडव्या शब्दांसाठी तयार होते, पण तिची शांतता काही केला तुटेना. मनातून मी घाबरत होतो की ती मला सोडून जाण्याचा निर्णय घेईल की काय, कारण तिला काहीही ऐकवणं किंवा सहन करणं अवघड होतं. ती जितक्या सहज प्रेम दाखवत असे तितक्याच पटकन तिरस्कार आणि दुर्लक्षही करत असे. काळाच्या ओघात मला जाणवलं होतं की मोनिका माझ्या निर्णयाशी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची शांतता केवळ एक आभास होता. तिच्या डोळ्यात माझ्या वडिलांसाठी एक अनोळखी तिरस्कार दिसत होता. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या वागण्यातला बदल मी स्पष्टपणे अनुभवत होतो. मी तिला खुश ठेवण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करू लागलो. तिला आधीपेक्षा जास्त वेळ देऊ लागलो. बाबांची तब्येत बरीच सुधारली होती, म्हणून मी पुन्हा ऑफिसला जायचा विचार केला.
कारण मोनिकाही जास्त वेळ घराच्या ऐवजी ऑफिसमध्येच घालवत होती. त्यामुळे मला वाटलं की यामुळे आम्हाला पुन्हा जवळ राहण्याची संधी मिळेल. घरी असताना तिने आपली खोली माझ्या खोलीपासून वेगळी करून घेतली होती. सुमारे आठवड्यानंतर मी पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात केली. माझं काम खूप कठीण होतं. बऱ्याचदा सकाळी निघायचो आणि रात्री उशिरा परतायचो. अशा परिस्थितीत बाबांशी बोलणं फक्त फोनवरच व्हायचं. मी फोन केला की बऱ्याचदा ते झोपलेले असायचे. नोकर नेहमी सांगायचा की ते आराम करत आहेत आणि जेव्हा ते जागे असायचे तेव्हा त्यांचा आवाज इतका अशक्त वाटायचा की मला काळजी वाटू लागायची. काहीच दिवसात मी पाहिलं की बाबांची तब्येत हळूहळू बिघडत चालली होती. त्यांची भूकही कमी झाली होती. सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे जे बाबा आधी माझी आतुरतेने वाट बघायचे ते आता जणू माझ्याशी बोलण्याची ही ताकद उरली नव्हती. अशा स्थितीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच थकवा जाणवत होता आणि रंग सुद्धा पिवसळ पडत चालला होता. मला खूप चिंता वाटली आणि ठरवलं की त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावं. पण जसं मी ही गोष्ट मोनिकाला सांगितली, ती ताबडतोब चकित होऊन म्हणाली की "अरे सुमित, यात एवढं चिंतेचं काय? जर तुला वाटत असेल की तुझ्या बाबांना चेकअपची गरज आहे, तर तू एवढी काळजी का करतोयस? आपले फॅमिली डॉक्टर खूप अनुभवी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बाहेर घेऊन जाण्याची काही गरज नाही. मी कॉल करते, ते घरी येऊन तपासतील." तिचं बोलणं ऐकून मी थोडं आश्चर्यचकित झालो, पण त्याच वेळी आनंदही वाटला की ती माझ्या बाबांसाठी चिंतित होती. त्यामुळे मी हसत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो की "जसं माझ्या प्रिन्सेसला हवं तसंच. मी हे प्रकरण तुझ्यावर सोडतो आणि मला खात्री आहे की तू हे अगदी व्यवस्थित हाताळशील." हे ऐकून मोनिका हसली आणि तात्काळ माझ्यासमोर उभी राहून तिने डॉक्टरला फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली. तिला इतक्या तपशिलावर सगळं सांगताना पाहून तिच्यावरील माझं प्रेम आणखीनच वाढलं. अर्ध्या तासाच्या आत डॉक्टर आले आणि त्यांनी बाबांची तपासणी केली. मग हलकच हसत ते म्हणाले की "अंकल एकदम ठीक आहेत. एवढा मोठा आजार झालाय त्यामुळे थोडी कमजोरी येणं स्वाभाविक आहे. ही काही गंभीर गोष्ट नाही. मी काही ताकदवर्धक औषधं लिहून देतो. ती वेळेवर द्या, लवकरच बरे होतील." डॉक्टरांचं ऐकून मला खूप दिलासा मिळाला आणि मी लगेचच त्यांची सांगितलेली औषधं घेऊन आलो. पण वडिलांची तब्येत मात्र दिवसागणिक खालावतच चालली होती. ते जणू हळूहळू बर्फासारखे वितळत होते. त्यांच्या प्रकृतीमुळे मी प्रचंड चिंतेत होतो. काय करावं काहीच सुचत नव्हतं. डॉक्टर रोज येऊन तपासायचे आणि मला दिलासा द्यायचे. पण तरीही माझ्या मनात काहीतरी खटकत होतं. मी मोनिकाला म्हणालो की मी त्यांना एकदा हॉस्पिटलमध्ये दाखवून येतो. माझं बोलणं ऐकून ती अचानक भडकली आणि म्हणाली की "तुला नेमकं काय हवंय? इतके मोठे डॉक्टर तुझ्या वडिलांना घरी येऊन तपासत आहेत आणि तुला अजूनही विश्वास नाहीये. तुला असं वाटतं का की बाहेरचे डॉक्टर आपल्या फॅमिली डॉक्टरपेक्षा जास्त हुशार आहेत?" ती असं बोलल्यानंतर मी गप्प बसलो. पण मनात कुठेतरी अस्वस्थता जाणवत होती. काहीतरी बरोबर नाहीये असं वाटत होतं. वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. प्रत्येक वेळी मी त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विषय काढायचो. तेव्हा मोनिका लगेचच आमच्या फॅमिली डॉक्टरलाच बोलवायची आणि तो पुन्हा तेच सांगायचा जे आधी सांगितलं होतं की काही गंभीर नाही, थोडी कमजोरी आहे. एके दिवशी माझी मामे बहीण नम्रता बाबांना भेटायला आमच्या घरी आली. ती माझ्या मामांची मुलगी होती आणि लहानपणापासूनच माझ्यावर अपार प्रेम करत होती. मलाही ती खूप आवडायची. पण मोनिकामुळे मी तिच्यापासून दूर गेलो होतो. जर आमच्यात मोनिका आली नसती तर कदाचित माझी पहिली पसंती नम्रताच असती. नम्रता अजूनही अविवाहित होती. कदाचित ती माझी वाट पाहत होती. नक्की का माहित नाही, पण तिच्या न पाहिलेल्या वेदनांचा मला आतून खूप पश्चाताप होऊ लागला. ती अजूनही तशीच होती, गप्प गप्प. पण तिच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. तिने बाबांना पाहिलं आणि लगेचच धक्का बसल्यासारखं म्हणाली की "सुमित, यांची तब्येत खूपच खराब दिसते. त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जा." मी तिला सांगितलं की आमचे फॅमिली डॉक्टर बाबांची नियमित तपासणी करत असतात आणि त्यांचं म्हणणं आहे की हा आजार आणि वय यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. तेव्हा नम्रताने नकारार्थी मान हलवत म्हटलं की "अरे दुसऱ्या डॉक्टरांना दाखवण्यात काय हरकत आहे? जेव्हा या औषधांनी काही फरक पडत नाहीये, तेव्हा औषधं बदलणं आणि दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक चांगलं नाही का?" मी तिचं बोलणं मान्य केलं, कारण माझ्या मनातही हेच विचार चालू होते. मला देखील वडिलांना दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचं होतं. पण मोनिकाच्या भीतीपोटी मी काहीच करू शकत नव्हतो. सुदैवाने त्या दिवशी मोनिका घरी नव्हती. त्यामुळे मी ही संधी दवडली नाही आणि वडिलांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी मला रिपोर्ट दिले. ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. यांना हळूहळू विष दिलं जात आहे.
त्यामुळेच त्यांची तब्येत इतकी बिघडली आहे. माझ्या डोक्यात विचारांचा स्फोट झाला. घरात मी आणि मोनिका सोडून तिसरं कोणी नाही. मग हे सगळं कोण करत होतं हे समजायला मला क्षणभरही लागला नाही की मोनिका माझ्या वृद्ध, अशक्त आणि निष्पाप वडिलांना संपवण्याचा विचार करत होती. हा विचार येताच माझा संताप अनावर झाला. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की जिच्या आनंदासाठी मी स्वतःला वाहून घेतलं, तीच माझ्या वडिलांचे प्राण घेण्याचा प्रयत्न करेल. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. किती मोठा मूर्ख होतो मी, जो मोनिकावर आंधळा विश्वास ठेवत राहिलो. मी वडिलांना तातडीच्या उपचारानंतर नम्रताच्या घरी नेलं आणि तिला म्हणालो की जोपर्यंत मी त्यांच्यासाठी दुसरी व्यवस्था करत नाही, तोपर्यंत त्यांना तुझ्याकडे ठेव. मग मी मोठी रक्कम काढून नम्रताच्या हातात दिली. नम्रताने संतापाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की हे पैसे तुझ्याजवळच ठेव सुमित. प्रत्येक नातं पैशांनी विकत घेता येत नाही आणि जोडता देखील येत नाही. मला खूप लाज वाटली. मी वडिलांना तिच्या स्वाधीन केलं आणि घरी परतलो. माझ्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता की मोनिकाचा बदला कसा घ्यायचा. मी ठरवलं की तिला अगदी तीच शिक्षा द्यायची जी ती माझ्या वडिलांसाठी ठरवत होती. पण भावनांच्या भरात काही न करता शांत डोक्याने प्लॅनिंग करून तिला उद्ध्वस्त करायचं होतं. मी मोनिकाला सांगितलं की तुझ्या आनंदासाठीच मी वडिलांना परत पाठवलं आहे. हे ऐकून ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. मी पुढे म्हणालो की माझ्यासाठी तुझ्या आनंदा इतकं काहीही महत्वाचं नाही. हे ऐकून त्या आनंदाने माझ्या मिठीत शिरली. मी तिच्या समोर असा वागत होतो जणू मला काहीच माहित नाही की ती माझ्या अनुपस्थितीत वडिलांसोबत काय करत होती. मी तिला पूर्वीपेक्षाही जास्त प्रेम दाखवायला लागलो. महागड्या भेट वस्तू द्यायला लागलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्यायला लागलो, जेणेकरून तिला वाटावं की मी अजूनही तिच्या ताब्यातच आहे. आणि मग मी माझ्या योजनेवर अंमल करायला सुरुवात केली. सर्वप्रथम मी घरातील नोकरांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांना ती सन्मानाची वागणूक दिली जी त्यांना या घरात यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. त्यांचा पगार वाढवला आणि त्यांच्या भल्यासाठी इतकं काही केलं की ते मोनिकापेक्षा माझ्या अधिक निष्ठावान झाले. मग अगदी सहजपणे मी त्यांच्याकडून कबुली मिळवली की वडिलांना हळूहळू विष दिलं जात होतं. मी वेगवेगळ्या मार्गांनी मोनिका विरुद्ध ठोस पुरावे गोळा केले, ज्यामध्ये विष देण्याचा पुरावाही होता. आणि मग मी असा वार केला ज्यामुळे मोनिकाची संपूर्ण दुनिया हादरून गेली. तिच्या जीवनातील सर्वात मोठा धक्का. एका रात्री बोलता बोलता मी मोनिकाकडून काही फाईल्सवर तिच्या सह्या घेतल्या. तिला कदाचित कल्पनाही नव्हती की ती काय करत आहे. प्रत्यक्षात मी संपूर्ण व्यवसाय माझ्या नावावर करून घेतला आणि तिला याचा सुगावा सुद्धा लागला नाही. काही दिवसांनी मी वकिलामार्फत मोनिका विरुद्ध केस दाखल केली. जेव्हा पोलीस आमच्या घरी आले तेव्हा मोनिका हादरली. हे काय चाललंय तिने विचारलं. तुला तुझ्या अपराधांची शिक्षा मिळत आहे मोनिका. तू माझ्या वडिलांना विष दिलंस आणि आता तुझ्या विरुद्ध ठोस पुरावे आहेत. सुमित, तू असं करू शकत नाहीस. मोनिका रडू लागली. हेच तर मी तुला सांगू इच्छित होतो मोनिका, की तू माझ्यासोबत असं करायला नको होतं. पोलीस मोनिकाला अटक करून घेऊन गेले. ती किंचाळत होती, पण आता काहीही होऊ शकत नव्हतं. माझ्या नावावर घर, व्यवसाय आणि सर्व मालमत्ता झाल्याने तिच्याकडे आता एक कवडीही उरली नव्हती. मोनिकाला तिच्या कृत्याची कठोर शिक्षा मिळाली तेव्हा माझ्या मनाला खरी शांतता मिळाली. मी थेट नम्रताकडे गेलो. वडिलांना पाहिलं तर ते आता खूपच बरे वाटत होते. मी कृतज्ञ नजरेने नम्रताकडे पाहिलं, कारण जर ती नसती तर कदाचित माझे वडील या जगात नसते. मी वडिलांच्या जवळ जाऊन त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो की बाबा, आता मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. माझे शब्द ऐकून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या दिवशी मला उमगलं की जीवनात सर्व काही पैसा नाही, तर खरी आणि निष्ठावान नातीच सर्वात महत्वाची असतात. मी नम्रता सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझे शब्द ऐकून आनंद आणि भावनांनी भरलेल्या नम्रताच्या चेहऱ्यावर लाली उमटली. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.